नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण एक खूप सुरेख अशी प्रार्थना पाहणार आहोत, ती म्हणजे तू बुद्धी दे. खरं तर 10वीच्या मराठीच्या पुस्तकामधली सुरुवात खूप छान प्रार्थनेने होते आणि ही प्रार्थना खरंच इतकी सुंदर आहे, की वाचल्यानंतर त्याचे विचार जाणून घेतल्यानंतर खरं तर त्याचा अर्थ जेव्हा आपल्याला कळतो, तेव्हा असं वाटतं, की हे किती सार्थ आहे किंवा हे आपण रोज असं म्हटलं पाहिजे आणि रोज याप्रमाणे वागलं पाहिजे. तर तुम्हाला उत्सुकता आहे का कविता काय काय आहे ती जाणून घ्यायला? लगेचच पाहूया. कविता लिहिली आहे गुरु ठाकूर यांनी. प्रसिद्ध कवी आहेत, गीतकार आहेत, स्तंभलेखक आहेत, नाटककार, कथा, पटकथा आणि संवाद लेखक. खरं तर तू बुद्धी दे ही जी कविता आहे, ही नंतर गाण्याच्या फॉर्मॅटमध्ये डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इव्हन तुम्ही YouTubeवरती सर्च केलं तरीही तुम्हाला हे ऐकायला मिळेल. खूप सुंदर चाल लावली आहे, खूप सुंदर संगीत आहे आणि खूप छान तुम्हाला एक नवीन व्हिज्युअल्स बघायला मिळतील आणि तुम्हाला खरा अर्थ त्याच्यामधून कळेल. सो नक्की ट्राय करा, नक्की ते पहा. तर गुरु ठाकूर यांनी अनेक मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिलेली आहेत, गीते लिहिलेली आहेत. नटरंग पिक्चर कदाचित कदाचित तुम्ही पाहिला असेल किंवा अगबाई अरेच्छा, घर दोघांचे, टाईमपास, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी लिहिलेली गीते प्रसिद्ध आहेत. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून सन 2009 साली कलागौरव पुरस्कार आणि सन 2010 साली झी गौरव पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. आता ही जी कविता आहे याच्यामध्ये नेमकं काय सांगितलंय? खरं तर सन्मार्ग म्हणजे योग्य मार्ग, जो सतसत विवेकबुद्धीला अनुसरून असेल असा मार्ग. सन्मती सन्मती म्हणजे काय? आपली बुद्धी किंवा आपले विचार हे बरोबर असले पाहिजेत, योग्य असले पाहिजेत, सद्भावना असली पाहिजे. सत्संगती म्हणजे चांगली संगत असली पाहिजे. तर सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती हे 3 मुद्दे किंवा हे 3 विचार या कवितेमधून प्रामुख्याने मांडलेले आहेत. तुम्हाला जेव्हा खरं तर या कवितेवरती कुठलेही प्रश्नोत्तर नाहीयेत. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं असेल तर, त्याच्यामुळे याची उत्तरं लिहायला तुम्हाला नाही विचारलं जाणार. पण तुम्हाला माहिती पाहिजे, की या प्रार्थनेमध्ये काय-काय आहे. कायम सत्याची कास धरता यावी म्हणजे कायम सत्याच्याच मार्गाने जाता यावं. संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी. अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा. या सगळ्या भावना या कवितेमधून व्यक्त झाल्या आहेत. खरं तर ही जी प्रार्थना आहे किंवा ही जी कविता आहे, ही डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटामध्ये अगदी पूर्णतः म्हणजे काय म्हणूया आपण अनुरूप बसलेली आहे त्याच्यामध्ये. कारण त्याच्यामध्येही तेच दाखवलेलं आहे, की आपण अनाथांचं नाथ झालं पाहिजे किंवा डॉक्टर प्रकाश बाबा आमटे ज्याप्रमाणे कुष्ठरोग्यांची किंवा ज्यांना लेप्रोसी आहे अशा लोकांची सेवा करतात, तर ते तेच दाखवलेलं आहे चित्रपटांमध्ये, जे की आपल्याला या कवितेद्वारे अजून चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, आजन्म त्याचा ध्यास दे. म्हणजेच काय आपण देवाला असं मागणं मागतोय किंवा देवाला असं म्हणतोय, ईश्वराकडे आपण विनंती करतोय, आळवणी करतोय, प्रार्थना करतोय, की "हे देवा, तू मला बुद्धी दे. तू मला नवतेज दे, तू मला प्रकाश दाखव, तू मला स्फूर्ती दे, मला विश्वास दे. माझ्यामध्ये आत्मविश्वास असू दे, की जगात जे काही सत्य आहे, जे काही सुंदर आहे, त्या सगळ्या गोष्टी मला करता येऊ दे आणि त्याच गोष्टींचा मला आजन्म ध्यास असू दे. म्हणजे नेहमी मला सत्याच्या मार्गाने जाता आलं पाहिजे. असा विचार माझ्या मनामध्ये राहू दे, नेहमी राहू दे, आजन्म राहू दे. हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना होत यांचा सारथी. साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे. आता या ठिकाणी अर्थ कसा घ्यायचा आहे? हरवले आभाळ म्हणजे ज्यांचं स्वतःचं असं कोणी नाहीये, ज्यांचं कुटुंब नाहीये, ज्यांचा कोणी नाथ नाहीये, म्हणजेच जे अनाथ आहेत. तर त्या अनाथांचा तू सोबती हो. त्यांच्या सोबत तू राहा. जे निराधार आहेत त्यांना तू आधार दे. जे निराश्रित आहेत त्यांचा आश्रय बन. सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी. ज्यांना वाट सापडत नाहीये किंवा ज्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाहीये. आता इथे आपण स्पेसिफिकली असं म्हणू शकतो, की ज्यांना सन्मार्ग सापडत नाहीये, म्हणजे चांगला मार्ग किंवा बरोबर मार्ग सापडत नाहीये किंवा जे भरकटलेले आहेत अशांचा तू सारथी हो. सारथी म्हणजे काय? मार्गदर्शक हो. त्यांना तू योग्य वळणावरती आणण्याचा प्रयत्न कर किंवा त्यांना सांग, की कुठला मार्ग योग्य आहे. त्यांच्या सोबत राहा, त्यांचा सारथी बन. साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे. आणि जे लोकं तुझी मनोभावी भक्ती करतात किंवा तुझी साधना करतात, तुझं नेहमी काय म्हणूया आपण, तुझं नेहमी नाव घेत असतात, नामस्मरण करत असतात, त्यांना तुझा सहवास घडू दे. त्यांना जाऊन तू भेट किंवा त्यांना असं वाटू दे, की तू त्यांच्या बरोबर आहेस. असं आपण कोणाला सांगतोय? देवाला सांगतोय. तू त्यांच्या पाठीशी उभा राहा. त्यांच्या प्रत्येक प्रसंगात तू त्यांच्या पाठीशी उभा राहा, असं आपण देवाला सांगतोय. किंवा सांगतोय म्हणण्यापेक्षा विनंती करतोय किंवा आळवणी करतोय, प्रेमळ साद घालतोय, असं आपण म्हणू शकतो.
जानवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव्हा त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरासया खल भेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना. जे दुर्बल आहेत, दुर्बल म्हणजे काय? जे गोरगरीब आहेत, जे पीडित आहेत, जे दुबळे आहेत, तर अशांच्या वेदना जाणून घे, त्यांच्या व्यथा जाणून घे आणि ती जाणून घेण्याची संवेदना तुझ्यामध्ये असू दे. करुणा तुझ्यामध्ये असू दे. तुझ्या नसा-नसांमध्ये ती करुणा राहू दे. तेव्हा त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना. रंध्रातुनी म्हणजेच नसा-नसातून तुझ्या रक्तामध्ये ते असू दे, की तू इतरांचं दुःख समजून घेऊ शकतोस किंवा त्या संवेदना तुझ्यामध्ये असायला पाहिजेत. त्या भावना असू दे, नेहमी असू दे, तेवत राहू दे म्हणजे नेहमी असू दे. धमन्यातल्या रुधिरासया खल भेदण्याची आस दे. आणि माझ्या नसांमधून जे काही रक्त वाहतंय, रुधिरास धमन्यातल्या धमन्या म्हणजे नस, रुधिरास म्हणजे जे काही रक्त वाहतंय माझ्या धमन्यांमधून, माझ्या नसांमधून, तर त्यांना खल म्हणजे दुःख. दुःख किंवा जे दुर्जन आहेत किंवा जे त्रास देणारे लोकं आहेत, त्यांना भेदण्याची किंवा त्यांना नष्ट करण्याची, त्यांचा नाश करण्याची प्रेरणा दे. किंवा जे पण त्रास देणारं आहे, असा व्यक्तीच आहे असं काही नाही. त्रास देणारी कुठली गोष्ट असेल किंवा जे काही दृष्ट प्रवृत्ती आहे, तर त्याला भेदण्याची किंवा त्याला संपवण्याची, त्याला नष्ट करण्याची मला प्रेरणा दे. सामर्थ्य या शब्दाचा आणि अर्थ या जगण्यास दे. आणि माझ्या शब्दांना सामर्थ्य दे, शक्ती दे, माझ्या जगण्याला अर्थ दे. म्हणजे माझ्या हातून असं काहीतरी घडू दे, की माझ्या जगण्याला अर्थ प्राप्त होऊ दे. माझं जीवन सार्थकी लागू दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीती नाही भ्रष्ट हो, जरी संकटे आली किती. पंखासया बळ दे नवे झेपावण्या आकाश दे. तू बुद्धी दे तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. सन्मार्ग म्हणजे चांगला मार्ग. सन्मती म्हणजे सत्सद विवेकबुद्धी किंवा चांगला विचार. आपल्या मनामध्ये नेहमी चांगला विचार असू दे. नेहमीच सत्संग लाभू दे, म्हणजे सज्जनांची साथ मला लाभू दे. जे चांगल्या मार्गाने जाणारी व्यक्ती आहेत किंवा जे सज्जन आहेत त्यांच्या सोबत मला राहण्याची संधी मिळू दे. नीती नाही भ्रष्ट हो, जरी संकटे आली किती. आणि जरी कितीही संकट आली तरी पण मी कधीही चांगल्या विचारांपासून दूर जाता कामा नये. कधीही मी सत्यापासून दूर जाता कामा नये किंवा कधीही मी सद्भावना, सद्विचार यांच्या विपरीत काही काम माझ्या हातून कधी घडू देऊ नकोस. कितीही संकट आली तरी पण मी नेहमीच सन्मार्गाने चाललो पाहिजे किंवा सद्मती सत्सविवेकबुद्धी माझी जागृत असली पाहिजे. पंखासया बळ दे नवे झेपावण्या आकाश दे. आणि माझ्या पंखांना बळ दे म्हणजे मला अ, माझं जे काही ध्येय असेल ते प्राप्त करण्यासाठी शक्ती दे. मला माझं कर्तृत्व बजावण्यासाठी शक्ती दे. मानसिक शक्ती दे, शारीरिक शक्ती दे, बळ मला मिळू दे. तर हे सगळं आपण देवाकडे मागतोय. आणि अशा प्रकारे तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. आणि माझ्यामध्ये नवीन विश्वास तू जागव, आत्मविश्वास जागव, की मला जे काही करायचं आहे, ते सगळं काही मला करता येऊ दे. तर अशा पद्धतीने ही कविता होती. आता याच्यामध्ये काही वाक्प्रचार आलेले आहेत खरं तर. आभाळ हरवणे याचा अर्थ निराधार होणे किंवा मायेची सावली नसणे, ज्यांचं कोणीच नाही असे अनाथ असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण इथे पाहिलं खलभेदने. खलभेदने म्हणजे दृष्टांचा नायनाट करणे. जे दुष्ट लोकं आहेत त्यांचा नायनाट करणे. त्यानंतर अजून एक होतं पंखास बळ देणे. म्हणजे काय? झेप घेण्यासाठी शक्ती देणे. तर अशा पद्धतीने आपण सगळे वाक्प्रचार, शब्दार्थ सगळं काही पाहिलेलं आहे. आय होप की याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नसावा आणि सगळ्यांना ही प्रार्थना आवडली असावी. नक्कीच प्रयत्न करा की तुम्ही ही प्रार्थना म्हणाल. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही म्हणू शकता किंवा कधीही तुम्हाला जेव्हा असं वाटेल की तुम्ही लो फील करताय किंवा तुमचं आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घडतंय वगैरे, तर तेव्हा तुम्ही हे नक्की ऐका. जेणेकरून तुम्हाला एक छान पॉझिटिव्ह वाटेल. थँक सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. आणि अजून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज हवे आहेत का? आणि माझ्याकडे एक ॲक्चुअली ऑप्शन आहे खरं तर. हे अक्षर भारती असल्यामुळे मी मराठीमध्येच अपलोड करावं की याचं ट्रान्सलेशन हिंदीमध्ये वगैरे करावं? हे मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो दॅट मी त्याप्रमाणे प्रयत्न करेन. सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.